आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आपल्या आयुष्यातील आपल्या लाईफमधील सगळ्यात महत्त्वाचं स्किल काय आहे आणि त्या स्किल विषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि नक्की त्या स्किलचं नाव काय आहे. त्या स्किलचं नाव आहे पर्सनल फायनान्स. हा मित्रांनो, आपल्याकडे पर्सनल फायनान्सचं बेसिक नॉलेज आत्ताच्या या वेळेला असणं खूप गरजेचं आहे. जरी आपल्याकडे पर्सनल फायनान्सचं ऍडव्हान्स नॉलेज जरी नसेल तरी आपल्याकडे पर्सनल फायनान्सचं थोडंसं बेसिक माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याविषयी थोडक्यात माहिती आणि सुटसुटीत भाषेमध्ये तुम्हाला मी ती माहिती देणार आहे. तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आपल्या शाळेतील जीवनापासून. जेव्हा आपण शाळेत शिकत होतो त्यावेळेस आपल्याला शिक्षकांनी हे शिकवलेलं आहे की आपण ज्यावेळेस आपले पैसे कमवतो ते पैसे आपण आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवले पाहिजे, आपण आपल्या बचत खात्यामध्ये ठेवले पाहिजे, जेणेकरून ते पैसे सुरक्षित राहतील आणि त्यापासून आपल्याला आपण जे काही पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवलेले आहेत त्या पैशातून आपले पैसे आणखी वाढत जातील. परंतु आत्ताच्या या वेळेला आपण जर सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ठेवत असाल तर हे थोडंसं चुकीचं ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे काय थोडक्यात, तर आता जगात वाढत असलेली महागाई. म्हणजे थोडक्यात काय, तर 10 वर्षापूर्वी आपली जी भारताची इकॉनॉमी आहे, अर्थव्यवस्था आहे, ती थोडीशी कमी होती. तिचं काही जे वाढण्याचं जे काही पर्सेंटेज होतं ते थोडंसं हळूहळू वाढत होतं. परंतु आता जी काही इंडियाची आपली अर्थव्यवस्था आहे, इंडियाची इकॉनॉमी आहे भारताची, ती जगातील पहिल्या 5 देशांमध्ये येते. म्हणजे काय, तर 10 वर्षापूर्वी जी काही आपली इंडियाची अर्थव्यवस्था होती आणि आताची जी काही आपल्या भारताची अर्थव्यवस्था आहे यात खूप मोठ्या प्रमाणात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि नक्कीच पुढील काही वर्षांमध्ये आपली भारताची अर्थव्यवस्था नक्कीच वाढणार आहे. आणि जशी आपली भारताची अर्थव्यवस्था वाढणार आहे त्या प्रमाणात महागाई सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे आपण जर का आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये, आपल्या बचत खात्यामध्ये आपण जर सेव्हिंग करत असाल तर ते थोडंसं चुकीचं ठरणार आहे. कारण जशी जशी महागाई वाढत आहे त्या प्रमाणात बँक आपल्याला रिटर्न्स देत नाही. त्यामुळे आपण आत्ताच सेव्हिंगचे जे काही चांगले इन्व्हेस्टमेंट करण्याचे जे काही ऑप्शन आहे ते आपण निवडले पाहिजे. जसं की एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्यामध्ये आपण व्यवस्थित अभ्यास करून आपण आपले पैसे गुंतवू शकतो. किंवा दुसरा एक ऑप्शन आहे स्टॉक मार्केट, शेअर मार्केट, ज्यामध्ये निफ्टी 50 मध्ये ज्या काही कंपन्या लिस्टेड आहेत त्याचा योग्य पद्धतीने आपण अभ्यास करून त्यामध्ये आपण पैसे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्यासाठी आपण गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग निवडले पाहिजे. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊया की आपले ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम. मित्रांनो, नक्की ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय आणि पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? मित्रांनो, आपण ऍक्टिव्ह इन्कम मध्ये आहात म्हणजे काय थोडक्यात, जर आपण नोकरी करत आहात आणि महिन्याच्या शेवटी आपल्याला एक ठराविक तारखेला पगार मिळतो, किंवा जर आपण एखाद्या व्यक्तीसाठी सेवा देतो, किंवा आपण जिम ट्रेनर म्हणून जात असाल, किंवा त्या ठिकाणी एका व्यक्तीला आपण ट्रेनिंग देत असाल 2 तास 3 तास,